नमस्कार. 2 एप्रिल 1991 या दिवशी दुपारी 3:30च्या सुमारास 9 मोतीलाल नेहरू मार्ग या आपल्या शासकीय निवासस्थानातून पी.व्ही. नरसिंहराव आपल्या गाडीने निघाले आणि अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या दिल्लीमधल्या काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये येऊन पोहोचले. पी.व्ही. नरसिंहरावांची गाडी जेव्हा काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाच्या दरवाजासमोर उभी राहिली तेव्हा आतमध्ये उसळलेली प्रचंड गर्दी पी.व्ही. नरसिंहरावांच्या डोळ्यामध्ये भरली आणि त्या गर्दीचं कारणही तसंच होतं की त्या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष 1991 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारीचं वाटप करत होते. पी.व्ही. नरसिंहराव जमलेल्या गर्दीमधून हळूहळू वाट काढत राजीव गांधींच्या केबिनच्या बाहेर टाकलेल्या सोफ्यावरती शांतपणे विराजले आणि त्याच वेळेला राजीव गांधी आपल्या केबिनमध्ये सुब्रमण्यम स्वामी बरोबर काहीतरी राजकीय खलबत करण्यामध्ये गुंतलेले होते. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल किंवा धक्का बसला असेल, कारण त्यावेळेला सुब्रमण्यम स्वामी हे चंद्रशेखरांच्या मंत्रिमंडळामध्ये वाणिज्य खात्याचे केंद्रीय मंत्री होते. म्हणजे एका अर्थाने राजीव गांधी यांचे राजकीय आणि कट्टे विरोधक होते. त्याचबरोबर व्ही.पी. सिंगाने बोफोर्स प्रकरण उकरून काढल्यानंतर त्यांच्यावर जे अनेकानेक आरोप करण्यात आले होते त्या राजीव गांधीवर होणाऱ्या आरोपांना कायम हवा देण्याचं काम गेली 2-2.5 वर्ष सुब्रमण्यम स्वामी मोठ्या आनंदाने आणि तितक्याच निकराने करत होते. रोज वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या समोर जाऊन राजीव गांधींनी बोफोर्समध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे, लाच घेतलेली आहे, हे उच्चारावाने सुब्रमण्यम स्वामी दिवसागणिक लोकांना सांगत होते. आणि तेच सुब्रमण्यम स्वामी त्याच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाच्या केबिनमध्ये बसून त्याच्याबरोबर राजकीय समीकरणं जुळवत होते. आणि पी.व्ही. नरसिंहराव त्यावेळेला राजीव गांधींच्या बाहेर असणाऱ्या सोफ्यावरती बसून राहिलेले होते. नरसिंहराव तिथे बसल्यानंतर अर्धा-पाऊण तासाचा वेळ तसाच गेला. राजकीय खलबत आणि त्याच्या पुढचे आडाखे बांधण्यामध्ये केबिनच्या आतमध्ये सुब्रमण्यम स्वामी आणि राजीव गांधी रंगून गेलेले होते. पण पी.व्ही. नरसिंहराव बाहेर येऊन बराच वेळ झालेला आहे हे जेव्हा राजीव गांधींचे तेव्हाचे सेक्रेटरी जॉर्ज यांच्या लक्षामध्ये आलं तेव्हा मग या जॉर्ज साहेबांनी आतमध्ये जाऊन राजीव गांधींना वर्दी दिली की बाहेर पी.व्ही. नरसिंहराव येऊन बसलेले आहेत आणि त्यांना येऊन तसा बराच काळ लोटलेला आहे. आपले सेक्रेटरी जॉर्ज यांच्याकडनं ही माहिती मिळाल्यावर मग पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये सुब्रमण्यम स्वामींबरोबर चाललेली आपली खलबत राजीव गांधींनी आवर्ती घेतली आणि मग जॉर्ज साहेबांना पी.व्ही. नरसिंहरावांना आतमध्ये बोलावून घेण्यासाठी सांगितलं. पी.व्ही. नरसिंहराव जेव्हा राजीव गांधींच्या समोर त्यांच्या केबिनमध्ये गेले त्यावेळेला 70 वर्षाच्या या काँग्रेस नेत्याचं राजीव गांधींनी मोठ्या उत्साहाने अगदी गर्मजोशीने म्हणावं असं स्वागत केलं. आणि पी.व्ही. नरसिंहरावांनी आजपर्यंत काँग्रेससाठी खाल्लेल्या खत्त्या, दिलेले निकराचे लढे, कार्य आणि कौशल्य यांचा संगम घालून काँग्रेससाठी केलेलं काम आणि वेगवेगळी मंत्रिपदं भूषवताना त्यांनी उठवलेल्या कामाचा ठसा यांचं सगळं अगदी सविस्तर वर्णन किंवा स्तवन पुढे बसलेल्या पी.व्ही. नरसिंहरावांच्या समोर राजीव गांधींनी मोकळ्या मनाने केलं. आणि मग पी.व्ही. नरसिंहरावांच्या मनामध्ये मिळणाऱ्या उमेदवारीबद्दल थोड्याशा आशा पल्लवित व्हायला लागल्या. पी.व्ही. नरसिंहरावांच्या मनामध्ये आपल्याला उमेदवारी मिळणार असं जेव्हा निश्चित व्हायला लागलं त्याच वेळेला राजीव गांधी पुढे मग पी.व्ही. नरसिंहरावांना म्हणाले की नरसिंहराव, आपण आता वयाची 70 गाठलेली आहे आणि काही महिन्यांपूर्वी
आपल्या हृदयावरती अतिशय मोठी अशी शस्त्रक्रिया झालेली आहे. त्या शस्त्रक्रियेनंतर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे आणि लोकसभेची निवडणूक लढवायची म्हणजे वारेमाप असे कष्ट करावे लागतात, दिवसभर धावपळ करावी लागते आणि तुमचं एकंदर वय आणि तुमच्यावर झालेली शस्त्रक्रिया पाहता तुम्हाला या वर्षीच्या निवडणुकामध्ये ही धावपळ काही झेपेल असं मला वाटत नाही. पुढे बसलेल्या नरसिंहरावांचा चेहरा खरकन उतरला आणि तो उतरलेला चेहरा बघितल्यानंतर पुन्हा एकदा मधाचं बोट लावायचं काम राजीव गांधींनी सुरू केलं आणि समोर बसलेल्या PV नरसिंहरावांना सांगितलं की नरसिंहराव, एकदा ही लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम उरकली की मग महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या काही जागा रिकाम्या होत आहेत. त्या रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी एका जागेवर मी निश्चितपणे तुमची वर्णी लावणार आहे आणि तुम्हाला मी राज्यसभेमध्ये घेणार आहे. नरसिंहराव जे काही समजायचं ते समजून चुकलेले होते, पण काँग्रेस पक्षाची अशी रीत आहे की एखाद्याला पूर्ण नाराज करायचं नाही, त्याला जखम केली तरी त्या जखमेवर फुंकर मात्र सातत्याने मारत राहायची. या एकंदर परिपाठाला अनुसरून मग राजीव गांधी समोर बसलेल्या चेहरा काळा ठिक्कर पडलेल्या नरसिंहरावांना म्हणाले की नरसिंहराव, जरी मी तुम्हाला उमेदवारी देणार नसलो तरी आगामी निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा जो जाहीरनामा आहे तो मात्र राव तुम्हीच तयार करायचा आहे. कारण आपल्या पक्षामध्येच काय पूर्ण देशामध्ये आपल्या पक्षाचा योग्य पद्धतीने जाहीरनामा तयार करू शकेल असा दुसरा कोणीही मला आढळला नाही. आणि म्हणून 1991 सालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करायचं काम मात्र मी तुम्हाला मोठ्या विश्वासाने सोपवतो आहे. पुढच्या 2-4 मिनिटांमध्ये मग निरोपाचे विडे देऊन झाले आणि नरसिंहराव राजीव गांधींच्या केबिनमधनं बाहेर पडले आणि परत एकदा आपल्या निवासस्थानाकडे निघाले. आपल्या घराच्या वाटेवर निघालेले असताना नरसिंहरावांच्या मनामध्ये विचार येत होते की राजीव गांधींनी मोठ्या कौशल्याने जाहीरनामा तयार करायची ही एक घंटी आपल्या गळ्यामध्ये बांधलेली आहे. कोणत्याही पक्षाचा कोणताही जाहीरनामा मतदार आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा कधीही नीट वाचून बघत नाहीत. हा अनेक वर्षांचा म्हणजे जवळजवळ 36 वर्षाचा अनुभव नरसिंहरावांच्या गाठीशी होता आणि तो जाहीरनामा तयार करण्याचं काम मोठ्या उत्साहाने उमेदीने राजीव गांधींनी आपल्याकडे दिलेलं आहे. नरसिंहराव संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास आपल्या घरी येऊन पोहोचले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आता आपण सत्तेशिवाय आणि सत्तेच्या प्रभावाशिवाय राहायची आपल्याला सवय करून घ्यायला हवी असं कुठेतरी मनामध्ये गणित मांडायला सुरुवात केली. आत्तापर्यंत सत्तेमुळे होणारे फायदे आता याच्या पुढे आपल्याला मिळणार नाहीत आणि तशा परिस्थितीमध्ये उर्वरित आयुष्य आपल्याला कंठायचं आहे. याची मानसिक तयारी करण्यामध्ये साधारणपणे 1.5-2 तास गेला आणि मग पुन्हा एकदा उत्साहाने उद्यापासून राजीव गांधींनी आपल्याकडे जे काम मोठ्या विश्वासाने सोपवलेलं आहे त्या जाहीरनामा तयार करण्याच्या कामाला आपण गुंतून घ्यायचं असं या PV नरसिंहरावांनी आपल्या घरी बसलेल्या असताना विषण्ण मनस्थितीमध्ये ठरवून टाकलं. रात्रीचे 8 वाजले तेव्हा रोनेन सेन नावाचे एक परराष्ट्र खात्यातले तरुण तडफदार अधिकारी या PV नरसिंहरावांना भेटायला आले आणि मग त्यांनी या PV नरसिंहरावांची औपचारिक भेट घेतली. सर्वसाधारणपणे राजीव गांधींनी PV नरसिंहरावांना उमेदवारी नाकारलेली आहे ही बातमी जेव्हा दिल्लीच्या वर्तुळामध्ये पसरली तेव्हा PV नरसिंहराव यांची कारकीर्द आता संपुष्टात आल्या जमा आहे असं दिल्लीमध्ये समजलं जायला लागलं आणि आता
निवृत्त होणाऱ्या किंवा राजकारणाच्या पटावरून दूर सारले गेलेल्या व्यक्तीला एकदा शेवटचं भेटायचं म्हणून परराष्ट्र खात्यातले हे रोनेन सेन नावाचे अधिकारी PV नरसिंहराव यांना भेटायला आलेले होते. त्यांची जी भेट झाली त्याच्यामध्ये PV नरसिंहरावांनी या रोनेन सेनांचं स्वागत केलं, कारण राजीव गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये परराष्ट्र खात्याचा कारभार सांभाळत असताना PV नरसिंहरावांनी या रोनेन सेन यांच्याबरोबर बरीच वर्ष काम केलेलं होतं. त्यावेळच्या मग आठवणींना उजाळा द्यायला रोनेन सेन यांनी सुरुवात केली. मग मोठ्या खुलेपणाने काही झालेलंच नाही अशा पद्धतीने मग PV नरसिंहरावांनी आपले सुरुवातीचे कष्टाचे दिवस, मग काँग्रेसमध्ये झालेला आपला प्रवेश, मग निजामाबरोबर आपण केलेला संघर्ष, नंतर मिळालेलं राज्याचं मुख्यमंत्रीपद, त्यानंतर आपण केंद्रीय मंत्रीपद भूषवलेली आहेत, हे सगळं समोर बसलेल्या रोनेन सिंगना एकदम मौडमध्ये येऊन सांगायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर संपूर्ण तामिळनाडू राज्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट असा मेदूवडा कुठे मिळतो त्या ठिकाणाची माहिती सुद्धा बोलण्याच्या ओघामध्ये PV नरसिंहरावांनी या रोनेन सेन अधिकाऱ्याला देऊन टाकले. तास दीड तास गप्पा मारून रोनेन सेन पुन्हा एकदा नरसिंहरावांना निरोप देऊन निघून गेले. पण त्याच वेळेला रोनेन सेन बरोबर 1.5-2 तास गप्पा मारताना संध्याकाळी राजीव गांधींच्या भेटीमध्ये जे काही झालं होतं त्याची गंध वार्ता मात्र PV नरसिंहरावांनी या रोनेन सेन यांना लागू दिली नाही. दुसऱ्या दिवसापासून PV नरसिंहरावांनी मोठ्या मनापासून काँग्रेस पक्षाचा 1991च्या निवडणुकीसाठी जाहीरनामा लिहायला सुरुवात केली आणि 16 एप्रिल 1991ला PV नरसिंहरावांनी तयार केलेल्या या जाहीरनाम्याचं मोठ्या थाटामाटामध्ये प्रकाशन झालं. त्याच्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार होती. आणि 26 एप्रिल ही तारीख जेव्हा उजाडली तेव्हा PV नरसिंहरावांना या सगळ्या चाललेल्या गदारोळामध्ये आपण मात्र आता खूप कडेला पडलेलो आहोत ही जाणीव आतमध्ये कुठेतरी बोचायला लागले. आलेल्या परिस्थितीला शांतपणे तोंड द्यायचं असं PV नरसिंहरावांनी मनापासून ठरवून टाकलं. आणि मग त्यांनी 9 मोतीलाल नेहरू मार्ग या आपल्या सरकारी निवासस्थानातून आपलं सगळं सामान हलवून हैदराबादला पाठवून देण्याचा विचार सुरू केला. दिल्लीमधल्या रॉजर रिमूव्हर नावाच्या एका कंपनीला हे कंत्राट दिलं. त्या कंपनीच्या माणसांनी सगळं सामान जेव्हा जमा केलं तेव्हा त्या सामानाचे एकंदर 45 मोठे खोके जमा झाले. या 45 खोक्यांपैकी 15 खोके हे नरसिंहरावांनी आजतागायत जमवलेल्या वेगवेगळ्या विषयावरच्या वेगवेगळ्या भाषांमधल्या पुस्तकांचे होते. वाचन आणि लेखन याच्या दोन्हीमध्ये पारंगत असणारे PV नरसिंहराव हे अनेकानेक भाषा अस्खलितपणे बोलू आणि लिहू शकत होते. आणि मराठी बरोबरच अधिक 4 भाषांमध्ये त्यांचं साहित्यही प्रकाशित झालेलं होतं. दिल्लीमध्ये असताना जेव्हा केव्हा वेळ मिळत असे तेव्हा पुस्तकांच्या संगतीमध्ये हा वेळ घालवावा असं राव यांना प्रकर्षाने वाटत असे. त्याचबरोबर काही वर्षापूर्वी त्याने आपल्यासाठी एक संगणक आणि त्याच्याबरोबर एक प्रिंटर मागवून घेतलेला होता. उरलेल्या इतर फावल्या वेळामध्ये संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवर काम करण्याचा नाद त्यांना लागलेला होता. आणि मग मनापासून मनात येईल ते सतत टाईप करत राहायचा आणि मग त्याच्या प्रिंटआउट काढत राहायचा असा एक उपक्रम या दिल्लीच्या वास्तव्यामध्ये PV नरसिंहरावांना आपोआप चिकटलेला होता. पुस्तकांचे 15 खोके आणि बाकीचे सामानाचे खोके 1500 किलोमीटरवर असलेल्या हैदराबादला पाठवून दिले तरी आपल्याबरोबर असलेला तो कॉम्प्युटर आणि प्रिंटर मात्र नरसिंहरावांनी जाणाऱ्या सामानातून वेगळा काढून आपल्या सोबतीला ठेवून घेतलेला होता.
सामानाची सगळी बांधाबांध होऊन सामान निघून गेल्यानंतर मग आता अध्यात्माकडे वळावं असं कुठेतरी या PV नरसिंहराव यांना प्रकर्षाने वाटायला लागलं. आणि मग काही वर्षापूर्वी दक्षिण भारतामध्ये असलेल्या एका धार्मिक पीठाने आपल्या कामामध्ये येण्यासाठी एक प्रस्ताव या PV नरसिंहरावांना दिलेला होता. आणि नुसता प्रस्ताव नव्हे तर तिथे जे एक धार्मिक पीठ होतं, म्हणजे आपल्याकडे जसं शेगावचं गजानन महाराजांचं संस्थान आहे किंवा स्वामी स्वरूपानंदांचं पावसला संस्थान आहे, शिर्डी संस्थान आहे, तसंच एक मोठं संस्थान दक्षिण भारतामध्ये जे होतं त्यांच्या एकंदर संस्थापक मंडळाने मुख्य संन्यासी म्हणून आपण आमच्या कार्यामध्ये यावं असा एक प्रस्ताव या PV नरसिंहरावांना काही वर्षापूर्वी दिला होता. पण कामाच्या आणि राजकारणाच्या धबडग्यामध्ये पूर्णपणे गुंतून गेलेल्या नरसिंहरावांना तो प्रस्ताव त्याचं काय करावं हे कळत मात्र नव्हतं. आता आपल्याला मिळणारा मोकळा वेळ भरपूर असणार आहे, तेव्हा पुन्हा एकदा दैवी शक्तीचा आपण शोध घ्यावा, अध्यात्माच्या मार्गावर मनात असलेली वाटचाल सुरू करावी. आणि त्याची सुरुवात म्हणून या कुतरलम नावाच्या शक्तिपीठाच्या किंवा धार्मिक पीठाचा जो प्रस्ताव आलेला आहे त्याला आपण हो म्हणून टाकावं. तिथे मुख्य संन्यासी म्हणून आपण कार्यभार स्वीकारावा असं PV नरसिंहरावांच्या मनामध्ये यायला लागलं. आणि मग तातडीने काही वर्षापूर्वी आपण पाठवलेला हा प्रस्ताव आज मी स्वीकारतो आहे असं PV नरसिंहरावांनी त्या शक्तिपीठाला किंवा धार्मिक स्थळाला कळवून टाकलं. आता आपलं दिल्लीमध्ये येणं कमी होणार आहे याची पक्की खूणगाठ बांधून मग काही दिवसाने आपल्या सामानाच्या पाठोपाठ आपलं प्रस्थानही PV नरसिंहरावांनी हैदराबादला करून टाकलं. आणि तिथे आपल्या मुलाच्या निवासस्थानामध्ये त्यांचं बस्तान बसलं. पण त्याच वेळेला राजीव गांधींबरोबर झालेल्या भेटीमध्ये राजीव गांधींनी जे मधाचं बोट लावलेलं होतं की महाराष्ट्रातून रिकाम्या होणाऱ्या राज्यसभेच्या जागांपैकी एका जागावर मी तुम्हाला परत घेणार आहे. आणि त्यासाठी जी एक कायदेशीर पूर्व अट आहे की ज्या राज्यातून तुम्हाला राज्यसभेसाठी निवडणूक लढवायची असते त्या राज्यामध्ये तुमचं निवासस्थान असायला हवं. आता या गोष्टीची परिपूर्तता करण्यासाठी मग हैदराबादला असताना मुंबईमध्ये थोडी शोधाशोध करून राज्यसभेची उमेदवारी मिळेल तेव्हा उपयोगी पडावं म्हणून भाड्याचं एक घर मुंबईमध्ये या PV नरसिंहरावांनी शोधून ठेवलं. आणि त्याचा व्यवहार म्हणजे भाडे करारही करून टाकलेला होता. 1991 साली PV नरसिंहराव हे लोकसभेची निवडणूक लढवत नसले तरीही 1989 साली महाराष्ट्रातल्या रामटेक नावाच्या लोकसभा मतदारसंघातून PV नरसिंहरावांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. ती निवडणूक जिंकून ते लोकसभेमध्ये पोहोचलेले होते. आणि त्या रामटेक मतदारसंघामध्ये आता भोसले नावाचे दुसरे एक उमेदवार काँग्रेसच्या तर्फे ती निवडणूक लढवत होते. आणि राजीव गांधींनी मोठ्या कौशल्याने रामटेकमध्ये प्रचार करून आता जो उमेदवार उभा आहे त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा या PV नरसिंहरावांच्यावर टाकलेली होती. आता त्या ठिकाणी म्हणजे रामटेकमध्ये जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे, त्याच्यासाठी दौरे करायचे आहेत, तो सगळा प्रदेश पिंजून काढायची गरज आहे. आणि म्हणून तिथे आपल्याला सलग काही दिवस राहणं गरजेचं आहे. हे लक्षात आल्यावर मग रामटेक जवळ असलेल्या नागपूरमध्ये PV नरसिंहरावांनी दुसरं एक निवासस्थान आपल्यासाठी निवडून ते आपल्या ताब्यामध्ये घेऊन टाकलेलं होतं. दिवस वार मागे पडत होते, काळ आपल्या गतीने धावत होता. आणि मग एक दिवस 20 मे 1991 रोजी दिल्लीमधून निघून रामटेक मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी PV नरसिंहराव नागपूरमध्ये दाखल झाले.
सुरुवातीच्या म्हणजे आल्या आल्या तिथल्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या. नागपूरमध्ये त्यावेळेला NKP साळवे नावाचे काँग्रेसचे एक मोठे नेते होते. त्यांच्याबरोबर या निवडणुकीसाठी नक्की काय करावं लागेल, मताधिक्य वाढवण्यासाठी कोणाकोणाच्या गाठीभेटी घ्याव्या लागतील, कोणते मुद्दे प्रचारामध्ये उचलून धरावे लागतील, या सर्वांची एक सविस्तर चर्चा PV नरसिंहरावांनी 20 मे 1991 रोजी केली. आणि दुसऱ्या दिवशी मग एक भरगच्च कार्यक्रम तयार करून त्या कार्यक्रमाला त्यांनी सकाळपासून सुरुवात केली. ती तारीख होती 21 मे 1991. 21 मे 1991ला सगळा मतदारसंघ उभा आडवा पिंजून काढायचा या इराद्याने सकाळपासून PV नरसिंहराव कामाला लागलेले होते. परभणी, काटोल, रामटेक या विभागामध्ये सकाळी त्यांच्या भरगच्च अशा सभा पार पडल्या. समोर असलेल्या सगळ्या श्रोत्यांबरोबर त्यांनी अस्खलित मराठीमध्ये संवाद साधला आणि आलेल्या लोकांच्यावर चांगली छाप पाडली. त्याच्यानंतर नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुपारचं जेवण घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांनी नागपूरमध्ये असलेल्या आणि इतर महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या पत्रकारांसाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. संध्याकाळच्या वेळेला ठरल्याप्रमाणे ती पत्रकार परिषद सुरू झाली आणि पत्रकारांच्या उभ्या आडव्या तिरक्या सगळ्या प्रश्नांना अतिशय चाणाक्षपणे आणि स्पष्ट किंवा अस्खलित मराठीतून या PV नरसिंहरावांनी उत्तरं दिली. आणि संध्याकाळी 6-6:30 वाजले. त्यावेळेला पत्रकार परिषद संपत आली आणि सकाळपासून झालेल्या एकंदर जिकिरीने, तापाने किंवा प्रवासाने 70 वर्षाचे PV नरसिंहराव थोडेसे थकलेले दिसायला लागले. आणि पत्रकार परिषद आटोपून आता बाहेर पडायचं हा विचार करत असताना राजीव गांधींचं विमान दिल्ली विमानतळावरून आकाशामध्ये झेपावलेलं होतं आणि त्याने दक्षिणेतल्या चेन्नई शहराची वाट आकाशामधून कापायला सुरुवात केलेली होती. पत्रकार परिषदेतून बाहेर पडलेले थोडेसे थकले भागलेले नरसिंहराव मग तिथून जे निघाले ते परत एकदा NKP साळवे या त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या घरी गेले. NKP साळवे आणि नरसिंहराव या दोघांच्या चर्चा परत सुरू झाल्या. मतदारसंघाची एकंदर निगराणी होती ती कितपर्यंत झालेली आहे याचा आढावा दोघांनी घेतला. आणि त्याच वेळेला जेव्हा 9-9:30 वाजले त्यावेळेला दिल्लीहून निघालेलं राजीव गांधींचं विमान चेन्नई विमानतळावरती उतरलेलं होतं. 9:15-9:30च्या दरम्यान मग PV नरसिंहराव आणि NKP साळवे जेवायला म्हणून जेवणाच्या टेबलवर आले. जेवत असताना तोंडामध्ये एकामागून एक घास घालत असताना सुद्धा पक्षाची काळजी, त्याची निवडणूक, उभे राहिलेले उमेदवार, त्यांच्यासाठी करायचं काम याबद्दल NKP साळवे आणि नरसिंहराव या दोघांच्या चर्चा सुरूच होत्या. 9:30 पावणे 10च्या सुमारास PV नरसिंहराव आणि NKP साळवे आपलं जेवण संपवून उठले. आणि त्याच वेळेला चेन्नई विमानतळावरून निघालेले राजीव गांधी तिथून 15-17 किलोमीटरवर असलेल्या पेरुंबदूर नावाच्या एका छोट्या उपनगरापर्यंत पोहोचलेले होते. थकला भागला जीव आता जास्त चर्चा करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये असं साधारण 10 वाजण्याच्या सुमारास या NKP साळवे यांच्या लक्षामध्ये आलं. आणि मग त्यांनी नरसिंहरावांना सुचवलं की नरसिंहराव, आता आपण जे बोललो त्याच्यावर रात्रभर मी विचार करतो आणि उद्या सकाळी आपण या चर्चेला पुन्हा एकदा मोठ्या उमेदीने सुरुवात करूया. नरसिंहरावांच्या समोर NKP साळवे यांनी ठेवलेला हा प्रस्ताव नरसिंहरावांना पटला. आणि मग NKP साळवे यांचा निरोप घेऊन नरसिंहराव त्यांच्या घरातून बाहेर पडले. बाहेर उभे असलेल्या आपल्या वाहनामध्ये
PV नरसिंहराव भोसले आणि नागपूरमध्ये घेऊन ठेवलेल्या आपल्या निवासस्थानाच्या दिशेने निघाले. त्याच वेळेला सभेसाठी जमलेल्या अलोट गर्दीमधून राजीव गांधी वाट काढत काढत लोकांच्या अभिनंदनाचा एकंदर जल्लोषाचा स्वीकार करत करत आपल्या व्यासपीठाकडे भाषण करण्यासाठी चाललेले होते. तुडुंब गर्दी त्या श्री पेरुंबुदूरमध्ये पसरलेली होती. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज त्यांना सभेसाठी लाभलेला होता. गाडीमध्ये बसलेले PV नरसिंहराव थोड्याशा पेंगुळलेल्या अवस्थेमध्ये घरी पोहोचले आणि तोंडावर जरासं पाणी मारून लगोलग ते आपल्या बेडरूममध्ये गेले. बेडरूममध्ये जाऊन निद्रादेवीची आराधना करता करताच त्यांना कधी डोळा लागला ते कळलं नाही आणि त्यांना ज्या वेळेला डोळा लागत आलेला होता त्याच वेळेला आपल्या सभास्थानाच्या व्यासपीठाकडे जाणाऱ्या राजीव गांधींना एका श्रीलंकेच्या महिलेने अडवलं आणि आपल्या हातातला हार घालण्यासाठी त्यांच्या समोर उभं राहून हार घालण्यापूर्वी नमस्कार करायसाठी ती महिला खाली वाकली आणि त्या महिलेने आपल्या कमरेजवळ बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला आणि राजीव गांधींच्या सकट इतर 14 जणांचा जीव घेऊन टाकला आणि 57 लोकांना भीषण गंभीर अशा जखमी अवस्थेमध्ये त्या सगळ्या मैदानावर इकडे तिकडे टाकून दिलं. राजीव गांधी जर परत पंतप्रधान झाले तर पुन्हा एकदा भारतीय लष्कर हे श्रीलंकेमध्ये येईल आणि LTT नावाच्या संस्थेच्या तिथे ज्या कारवाया आहेत त्याच्या विरुद्ध भारतीय सैन्य कारवाया सुरू करेल असं या श्रीलंकेतून आलेल्या महिलेला वाटत होतं आणि म्हणून तिने इतर अनेकानेक जणांना बरोबर घेऊन राजीव गांधींची हत्या घडवून आणलेली होती. ही बातमी जेव्हा नरसिंहरावांच्या घरी पोहोचली तेव्हा तिथल्या नातेवाईकांना आधी जबरी धक्का बसला आणि मग नरसिंहरावांची काळजी वाटायला लागली. कारण दिवसभराचे श्रम त्यांना माहीत होते. काही दिवसापूर्वी त्यांच्या हृदयावर झालेली शस्त्रक्रिया त्यांना माहीत होती. तेव्हा राजीव गांधींच्या हत्येची बातमी कळल्यानंतर या PV नरसिंहरावांचा शरीर कसा प्रतिसाद देईल याच्याबद्दल या कुटुंबियामध्ये काळजी पसरली आणि म्हणून नागपुरामधले अतिशय नामवंत असे 2 तज्ज्ञ डॉक्टर त्यांनी तातडीने आपल्या घरी बोलवून घेतले. ते डॉक्टर आल्यानंतर त्यांना परिस्थितीची कल्पना दिली आणि मग ही बातमी आता आज झोपी गेलेल्या नरसिंहरावांना सांगायचं असं त्यांच्या मुलांनी म्हणजे राजेश नी ठरवलं आणि तो नरसिंहरावांच्या बेडरूममध्ये गेला. नरसिंहरावांनी बातमी ऐकली. थरथर आणि छबंद शरीराला त्यांच्या घाम फुटला पण ते शुद्धीत होते. त्याहीपेक्षा कोणताही विचित्र किंवा भयानक प्रकार या PV नरसिंहरावांच्या बाबतीमध्ये घडला नाही. त्याने पटापट औंढे गिळले, समोरचं आणलेलं पाणी प्यायलं आणि मग विषण्ण किंवा विमनस्क अवस्थेमध्ये आपल्या बेडरूममधून निघून ते बाहेर हॉलमध्ये येऊन बसले. समोर बसलेल्या डॉक्टरांनी तात्काळ त्यांची तपासणी केली. त्यांच्या शरीराचं पुष्कळशा गोष्टी या नॉर्मलच्या जवळ होत्या. त्यामुळे मग आता काळजीचं काही कारण नाही असं डॉक्टरांनी त्यांच्या म्हणजे PV नरसिंहरावांच्या कुटुंबियांना सांगितलं. PV नरसिंहराव विमनस्क अवस्थेमध्ये शून्यामध्ये नजर लावून बसलेले होते. त्यांच्या भोवती त्यांचे सगळे नातेवाईक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि मग रात्री 12:30च्या सुमारास अचानक PV नरसिंहरावांनी दिल्लीमध्ये असलेल्या गोपाळकृष्ण गांधींना फोन केला. दिल्लीमध्ये असलेले गोपाळकृष्ण गांधी हे त्यावेळेला म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांचे स्वीय सहाय्यक किंवा मुख्य अधिकारी होते. गोपाळ गांधींनी दिल्लीमध्ये फोन उचलला आणि मग नुकत्याच झालेल्या राजीव गांधीच्या हत्येची बातमी त्यांनी नरसिंहरावांना सांगितली
आणि नरसिंहरावांनी गिळलेला औंढा टेलिफोनमधून गोपाळ गांधींपर्यंत पोहोचलं. हे असं कसं झालं असं कापऱ्या स्वरामध्ये नरसिंहरावांनी गोपाळ गांधींना विचारलं आणि त्यावर गोपाळ गांधींनी 2 मिनिटं थांबून नरसिंहरावांना सांगितलं, इतिहास ने करवट बदल दी है. गोपाळ गांधींनी दिल्लीहून नरसिंहरावांना सांगितलं की इतिहासाने आता आपली कूस बदललेली आहे आणि ही इतिहासाने बदललेली कूस अशा पद्धतीची होती की 2 एप्रिल 1991 साली ज्या नरसिंहरावांना त्यांच्या वयाचं झालेल्या शस्त्रक्रियेचं कारण सांगून राजीव गांधींनी उमेदवारी नाकारलेली होती, तेच PV नरसिंहराव 21 जून 1991 रोजी या देशाचे 10वे पंतप्रधान म्हणून शपथ घ्यायला उभे होते. 21 मे 1991 ते 21 जून 1991 याच्यामध्ये बरंच पाणी यमुनेतून वाहून गेलं. केवळ यमुनेतूनच नव्हे तर भारतामध्ये जेवढ्या केवढ्या नद्या आहेत त्या सगळ्यांच्या मधून राजकारणाचे वेगवेगळे पाट शह काटशह एकमेकांच्या वर ज्या कुरघोड्या होत्या त्या करून झाल्या होत्या आणि त्या सगळ्या समुद्रमंथनातून शेवटी लोणी निघालं ते PV नरसिंहराव यांच्या हाती लागलं होतं आणि PV नरसिंहराव भारताचे पंतप्रधान झाले होते. या सगळ्या कालखंडामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या अतिशय मनोरंजक आणि तुम्हाला आणि मला म्हणजे केवळ वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमातून येणाऱ्या बातम्या ऐकून राजकारणावरची आपली मतं मांडणाऱ्या किंवा आपली मतं ठरवणाऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक आहेत आणि त्या सगळ्या घटनांचा सविस्तर असा परामर्श किंवा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे घेणार आहोत. या व्हिडिओबद्दल आपल्याला जे काही वाटलं ते सविस्तरपणे खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांच्या रूपामध्ये जरूर लिहून माझ्यापर्यंत पोचवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.